नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करियर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सर्व जे अपडेट्स राहतील आपले 24 आवर्स विदिन ते सर्व तुम्हाला या चॅनलला भेटतील। सर्वात आधी सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तुमचे सर्व मनोकामना पूर्ण हो। आता सध्या तर एकच मनोकामना आपली असेल, ती म्हणजे एक उत्तम सीट आपल्याला उत्तम कॉलेजमध्ये भेटावी। तर आपण टॉपिक बद्दल जो आहे तो व्हिडिओ बनवणार आहोत। आता तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंड व्हॉइस वगैरे येईल, तेवढा फक्त इग्नोर करा, कारण आज मेन दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये थोडे फटाके वाजे चालू असतात, तर तेवढा जो बॅकग्राऊंड व्हॉइस आहे तेवढा अवॉइड करा आणि मेन टॉपिकवर फोकस करा। आता आपला जो आजचा टॉपिक राहणार आहे तो राहील की न्यूली ॲडेड कॉलेजेस कोणते आहे। प्रायव्हेटमध्ये आपल्याला दिसतंय की न्यू कॉलेजेस ॲड झाले, ते किती झाले, कोणते झाले, कशा थ्रू झाले, ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यात एक गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला न्यू दिसतंय। आपल्याला कसं समजलं की न्यू कॉलेजेस ॲड झाले, तर आता सध्या सीईटी सेलला सीट मॅट्रिक्स आलेली आहे। जर तुम्ही सीईटी सेलची वेबसाईट ओपन केली असेल तर तिथं तुम्हाला दिसेल की एक व्हर्च्युअल वॅकन्सी नावाची गोष्ट आलेली आहे आणि एक सीट मॅट्रिक्स नावाची गोष्ट आली आहे। तर खूप लोकांना डाऊट्स आहे की व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे काय। तर व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे मी तुम्हाला इन शॉर्ट समजून देते की काय व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे की तुम्ही ना ते सीट पूर्ण घेतलेलं आहे, तुम्ही ना ते सीट पूर्ण सोडलेलं आहे, म्हणजे तुम्ही काय केलं आहे, इन शॉर्ट होल्ड केलं आहे त्या सीटाला। म्हणजे ते जे तुम्हाला कॉलेज भेटलं होतं त्याला तुम्ही होल्ड केलं आहे, त्याला तुम्ही अपग्रेडेशनला घेऊन गेले, त्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल वॅकन्सी। म्हणजे ना पूर्ण तिथं ॲडमिशन घेणं, ना पूर्ण ते कॉलेज फ्री एक्झिट करणं, म्हणजे ना पूर्ण ते सोडणं, फक्त मधून आपल्याला फक्त होल्ड करायचं आहे, त्याला म्हणतो आपण व्हर्च्युअल वॅकन्सी। ज्या विद्यार्थ्यांनी अपग्रेडेशनला कॉलेजेस टाकले असतील, रोल नंबर जे ते व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये आले असतील की एवढे एवढे विद्यार्थी आहे, एवढे एवढे कॉलेजेसची सीट आहे जी की अपग्रेड केली गेली आहे। आता सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला काही नवीन आलेले कॉलेजेस दिसत आहे। सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला सर्वच इन डिटेल भेटत असतं। सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला तेवढेच सीट्स दिसतात जेवढे आपल्याला आता गरजेचे आहे, जेवढे आपल्याला पूर्ण जे खाली दिसत आहे तेवढे आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये दिसतात। ह्या वर्षापासूनच व्हर्च्युअल वॅकन्सी जी आहे ती नवीन गोष्ट ॲड झालेली आहे। या वर्षी अजून एक चेंज काय झाला, तर ऑल इंडिया कोटामध्ये आपल्याला तिसरा राऊंड दिसत आहे, तर तिसऱ्या राऊंडचं रजिस्ट्रेशन पण तुम्ही करू शकतात। ऑल इंडिया कोटा कोणता, तर सीईटी सेलचं। त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा नंबर AA-CCC मध्ये थर्ड राऊंडमध्ये लागला असेल किंवा तुम्ही AA-CCCच्या राऊंड 1 किंवा 2 मध्ये ॲडमिशन केली असेल किंवा थर्ड राऊंडमध्ये तुमचा नंबर कुठे पण लागला असेल, तरी तुम्ही जर ते कॉलेज घ्या किंवा नका घेऊ, तुम्ही आता पुढचे राऊंड्समध्ये एलिजिबल नाही आहे। म्हणजे तुम्ही आता पुढच्या राऊंड्समध्ये भागच कुठे घेऊ शकत नाही, तुम्हाला अलाउड केलं गेलं नाही आहे, म्हणजे तुम्ही डिस्क्वालिफाय झालेले आहात पुढच्या राऊंड्समधून। तुम्हाला एकतर ती सीट जी आहे ती राऊंड 3ची घ्यावीच लागेल, नाहीतर डायरेक्ट पुढच्या वर्षी जे आहे ते तुम्ही ग्रुप बीच्या काउन्सिलिंगसाठी भाग घेऊ शकतात। आता तुम्ही ऑल इंडिया कोटामध्ये पण रजिस्ट्रेशन करू नाही शकत, तुम्ही ऑल इंडिया कोटाच्या कोणत्याच इतर स्टेटमध्ये पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही। तुम्ही जर सीईटी सेलचा केला करायचा तरी ते होणार नाही, जर तुम्ही एमपीचा प्रयत्न केला करायचा तरी ते होणार नाही। म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला आता कुठेच ॲडमिशन भेटणार नाही आहे। AA-CCCने एक मोठी लिस्ट जी आहे ती स्टुडंट्सची अनाऊन्स केलेली आहे। त्या लिस्टमध्ये फक्त एकदा तुमचं नाव बघून घ्या की आहे का, जर असेल तर तुमचा हा व्हिडिओ बिलकुल गरजेचा नाही आहे। तुमचं जर तिथं नाव असेल तर एकतर तुम्ही ॲडमिशन घेऊन टाकले असेल किंवा तुम्हाला राऊंड 3ला कॉलेज अलॉट झालं असेल तर तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात। 28 तारखेपर्यंत आपल्याला वेळ दिली गेलेली आहे, फक्त 23 तारखेनंतर शक्यतोवर तिथं जायचा प्रयत्न करा, कारण 21, 22, 23 आपली दिवाळी आहे। तर दिवाळीची सीईटी सेलने तर अनाऊन्स केलं होतं की आपले हॉलिडेज राहतील, पण AA-CCCने तसं काही अनाऊन्स केलं नाही आहे। पण तरी काही तिथं महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही कॉलेज अलॉट झालं असेल तुम्हाला आणि तिथं गेले आणि तिथं काही फेस्टिवल हॉलिडे असेल तर मग ते आपल्याला प्रॉब्लेम्स नको यायला नंतर, म्हणून एकदा कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा, मगच तिथं जा आणि ॲडमिशन घ्या। आता जर ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे त्यांना एकदम चांगला पर्याय आणि एकदम उत्तम संधी आपल्याला दिसत आहे या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याची। आता जे विद्यार्थी बाउंड्री लाईन्सवर आहे किंवा ज्यांचे मार्क्स 2-4 कमी आहे तर त्यांना कॉलेज भेटण्याची शक्यता नाही होती थर्ड राऊंडमध्ये, पण आता ती पण झालेली आहे। कसं काय, एक तर AA-CCCने खूप मोठी लिस्ट जी आहे ती जाहीर केलेली आहे। त्या लिस्टमध्ये आपल्याला समजते की अराउंड 95 पेजेस आहे। 95 पेजेस 10-10 विद्यार्थी पण तुम्ही धरून चला तर खूप सारे विद्यार्थी जे आहे ते बाहेर पडलेले आहे, म्हणजे ते छाटले गेलेले आहे पूर्ण सीईटी सेलच्या रजिस्ट्रेशनमधून। जर तुम्ही परत लॉग इन करण्याचा पण प्रयत्न केला ना, जर तुमचं नाव इनएलिजिबल लिस्टमध्ये असेल आणि तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर ते इनव्हॅलिड पासवर्ड आणि युजर नेम म्हणेल, परत रजिस्टर करू नका, तुम्हाला बिलकुल तिथं एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही राहणार नाही, म्हणून परत रजिस्टर करून परत 6000 भरून उगाच वाया घालू नका। तुम्हाला असं पण चॉईस फिलिंग जे ते करता येणार नाही किंवा केली तरी तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाही, एवढं लक्ष ठेवा। आता AA-CCCमध्ये
खूप सारे विद्यार्थी जे ते छाटले गेलेले आहे आणि आपल्याला समजतंय की आता या राऊंडला आपल्याला 7 कॉलेजेस जे ते नवीन ॲड झालेले ते पण मी दाखवते की कसे ॲड झाले. 7 कॉलेजेस प्रायव्हेट आणि 1 गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला नवीन ॲड झालेलं दिसतंय. तर सीट्स तर वाढलेच, विद्यार्थी कमी झाले, तर तुम्हाला एक उत्तम पर्याय आणि उत्तम संधी आपल्याला दिसते की आता थर्ड राऊंडला जे ते कॉलेज भेटेलच. आता तुम्ही नीट जे ती काउन्सिलिंग केली पाहिजे, नीट प्रेफरन्स लिस्ट बनवली पाहिजे. तुमच्या कट ऑफ अकॉर्डिंग तुम्ही प्रेफरन्स लिस्ट बनवा, कॉलेजच्या रिव्ह्यूज अकॉर्डिंग बनवा. आता तुमच्या कट ऑफ अकॉर्डिंग म्हणजे कसं की तुम्हाला जर अराउंड 400 मार्क असतील तर असं नाही की सर्व 400 मार्कांचे वरती लावायचे आणि 500 मार्कांचे खाली. आधी जे पूर्ण कॉलेजचा कट ऑफ आहे, सर्वात टॉप कट ऑफ आहेत, ते पण तुम्ही वरती लावू शकतात आणि बाकी मग खाली 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 असं येत पूर्ण बॉटमपर्यंत लावा. असं तुम्हाला आधी 400 मार्क तर 400 मार्कांचं वरती लावायचं असं करू नका, कारण तुमचं मग फर्स्ट प्रेफरन्स जे तेच पकडलं जाईल आणि चांगले कॉलेजेस तुम्हाला भेटणार असतील ते भेटणार नाही. गोष्टी आहे ज्याचं तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण सीट मॅट्रिक्समध्ये बघूया की आपलं कोणतं नवीन कॉलेज जे ते ॲड झालेलं आहे. आधी तर मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही जुनीवाली सीट मॅट्रिक्स बघितली असेल, ही आपली जुनीवाली सीट मॅट्रिक्स आहे. हिच्यात आपल्याला 21 कॉलेजेस दिसत आहे कोणते गव्हर्नमेंटचे. आणि जुनी म्हणजे कोणती तर राऊंड 2ची, मागच्या वर्षीची नाही, राऊंड 2ची ग्रुप बीची म्हणजे आयुषची जी सीट मॅट्रिक्स आली होती आपल्याला, तिच्यात आपल्याला गव्हर्नमेंटचे 21 कॉलेजेस दिसत आहे. आणि जर आपण प्रायव्हेटचं बघितलं तर प्रायव्हेटचे आपल्याला टोटल 110 कॉलेजेस इथं दिसत आहे. तर इथं आपण बघितलं की टोटल सीट्स आपले एवढे जे ते उरलेले होते. आता आपण लेटेस्ट जी सीट मॅट्रिक्स आली आहे ती बघूयात. ती मी ऑलरेडी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला शेअर केलेली आहे. जर तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकतात. तिथं मी सर्व जे PDF आहे ते टाईम टू टाईम अपडेट करत असते. आता इथे तुम्हाला नवीन सीट मॅट्रिक्स जी आहे ती दिसत असेल. इथे तुम्हाला राऊंड 3 दिसण्यात आलं असेल. आता इथं आपण बघूयात की गव्हर्नमेंट कॉलेजेस जे ते टोटल आपल्याला 22 दिसत आहेत, इथं आपल्याला 21 दिसत होतं, म्हणजे एक गव्हर्नमेंट कॉलेज जे ते ॲड झालेलं आहे. नंतर आपण प्रायव्हेटचीच संख्या तशी बघूया. आपल्याला जुन्या सीट मॅट्रिक्समध्ये म्हणजे राऊंड 2 मध्ये आपल्याला टोटल 110 कॉलेजेस दिसत होते. इथं आपल्याला किती दिसत आहे तर टोटल आपल्याला इथे 117 कॉलेजेस दिसत आहे. एकदा मी तुम्हाला दाखवून देते. इथं बघा की 117 कॉलेजेस आपल्याला दिसत आहे आणि टोटल वॅकंट सीट्स पण आपल्याला खूप जास्त दिसत आहे. म्हणजे तुम्हाला एक उत्तम संधी आहे. तुम्ही फक्त प्रेफरन्स लिस्ट जे ती नीट बनवा, तुमचं सर्व जे आहे ते काउन्सिलिंग नीट करा, तर तुम्हाला कॉलेज भेटण्याची एक उत्तम संधी इथं राहील. आता 117 कॉलेजेसमध्ये आता नवीन कोणते ॲड झाले ते आपण बघूया. सर्वात आधी आपण 41 नंबरचं कॉलेज जे बघतोय, रूरल इन्स्टिट्यूट आयुर्वेद रिसर्च सेंटर खातव, म्हणजे साताराचं हे कॉलेज आपल्याला दिसतंय. याचा कोड तुम्ही इथं बघू शकता 3159. हा नोट करून ठेवा, म्हणजे जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम चॉईस फिलिंग करणार, आजपासून जी आपली चॉईस फिलिंग चालू होणार होती अजूनपर्यंत आपल्याला अपडेट दिसत नाहीये. जर आपण आपलं युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून बघितलं तर अजून काही तिथे आपल्याला दिसत नाहीये. लवकरात लवकर ते अपडेट करतील आणि आपल्याला कळवतील. तर हे कॉलेजेसचे जे मी तुम्हाला कोड सांगते ते नक्की नोट करा, म्हणजे जर तुम्ही फक्त बाउंड्री लाईनवर असाल तरी तुम्हाला हे नवीन कॉलेज जे आलेलं आहे ते भेटण्याची शक्यता राहील. आता याच्यात सर्वच नवीन आहे का तर नाही. काही कॉलेजेस असे पण आहे जे ऑलरेडी एक्झिस्ट करत होते, ऑलरेडी ते आधीच एस्टॅब्लिश्ड होते, पण ते राऊंड 2 पर्यंत आले नाही. त्यात राऊंड 3 ला येतील, म्हणजे नवीन नाही आहे ते ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे. तर त्या काही कॉलेजेसचे लक्ष ठेवा की तुम्हाला ते कॉलेज बघायचं आहे का, तुम्ही ते ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड कॉलेज आहे तर ते तुम्हाला वरती ठेवायचं आहे का. कारण मोस्टली मुलं काय करतात, मोस्टली विद्यार्थ्यांचं हे प्रेफरन्स राहतं की जे सर्व ओल्ड एस्टॅब्लिश्ड आहे ते वरती ठेवतात आणि जे न्यूली एस्टॅब्लिश्ड आहे ते खाली ठेवतात, कारण एक्सपिरियन्सवर डिपेंड करतं मेडिकल कॉलेजेसला. तर काही जे कॉलेजेस आहेत तुम्ही लक्ष द्या की जे कॉलेजेस फक्त नवीन आहे तेच खाली ठेवा, जे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे ते वर ठेवा. आता इथे साताराचं 3159 आपल्याला कॉलेज दिसतं. टोटल सीट इंटेक आपल्याला इथे 50चा दिसत आहे, म्हणजे 50ची जी कॅपॅसिटी आहे इंटेक कॅपॅसिटी ती इथं परमिशन भेटलेली आहे. दुसरं कॉलेज आपण बघूया. तर दुसरं कॉलेज आहे 3178 कोड नंबरचं संतोषी माता बहुउद्देशीय शैक्षणिक सेवा संस्था आयुर्वेद येवलाचं कॉलेज आहे नाशिकचं. येवलामध्ये आपल्याला खूप सारे कॉलेज जे दिसतात त्याचा सीट इंटेक जो आहे आपल्याला 100चा दिसत आहे, म्हणजे कॅपॅसिटी याला 100ची भेटलेली आहे. नंतरचं कॉलेज आहे 3186 कोड नंबर श्री एकनाथराव खडसे आयुर्वेद कॉलेज मुक्ताईनगर जळगाव. खूप विद्यार्थी व खूप पालक मला या कॉलेजबद्दल इन्क्वायरी करत होते की हे कॉलेज जे आलं नाही अजून, सेकंड राऊंडला ते येणार होतं पण ते का नाही आलं, तर ते आता थर्ड राऊंडला आलेलं आहे. मुक्ताईनगरला पहिलंच कॉलेज आपल्याला हे दिसत आहे जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये की श्री एकनाथराव खडसे आयुर्वेद कॉलेज आहे, ते एस्टॅब्लिश झालेलं आहे, ते नवीन आलेलं आहे आणि त्याचं सीट इंटेक जो आपल्याला 60चा दिसत आहे. नंतर आपल्या इथं समर्थ आयुर्वेद महाविद्यालय जुन्नर पुणे. जुन्नरचं कॉलेज हे पण तुम्ही जर पुण्या साईडला प्रेफर करत असणार, जर तुम्हाला वाटत असेल की मला पुणे मुंबई साईडच पाहिजे, तर एकदम उत्तम संधी तुम्हाला आहे की तुमचे जर खूप मार्क्स कमी असतील तर IQ कोटामध्ये टाकून द्या. जर तुमचे बाउंड्री लाईनवर असतील तर हे कॉलेज तुम्ही नक्की प्रेफर करा, म्हणजे आपल्याला हे कॉलेज जे लागून जाईल, कारण हे नवीन कॉलेज आहे जास्त आणि थर्ड राऊंड आहे. त्यातल्या थर्ड राऊंडमध्ये कोणी इतकं प्रेफर करत नाही, कारण थर्ड राऊंडला जर आपल्याला कॉलेज लागतंय तर आपल्याला ते घेणं गरजेचं आहे. आपल्याला ते घ्यावंच लागेल, मॅन्डेटरी घ्यावं लागेल. म्हणून जर तुम्ही कॉलेजेस टाकताय ना तर नीट विचारपूर्वक टाका, कारण तुम्हाला सोडता येणार नाही. एकदा तुम्ही सोडलं तर तुम्ही पुढच्या राऊंड्समध्ये एलिजिबल नाही राहणार, तुम्ही पुढच्या राऊंड्समधून बाहेर पडणार आणि डायरेक्ट तुम्हाला पुढच्या वर्षीची ग्रुप बीची काउन्सिलिंग जी आहे त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करा आणि तेव्हाच तुम्ही जे ते रजिस्ट्रेशन किंवा एलिजिबिलिटी चेक करू शकतात, जर तुम्ही आता कॉलेज घेतलं नाही तर. म्हणून जर तुम्ही आता कॉलेज टाकताय ना तर एकदम नीट विचारपूर्वक टाका. तुम्हाला जे कॉलेजेस 100% घ्यायचे आहे, जे कॉलेजेस तुम्ही घेऊन सॅटिस्फाईड राहणार तेच कॉलेजेस टाका. जे तुम्हाला टाकायचेच नाही ते टाकूच नका बिलकुल. असं नाही की मी टाकून देतो लागणार तर नाही, आणि जर लागला तर मग तुम्हाला ते घ्यावं लागेल, याची काळजी घ्या. येतं नंतर जुन्नर पुण्याचं समर्थ आयुर्वेद महाविद्यालय. आता एक चांगलं मी तुम्हाला काही सजेशन देईल की जर तुम्हाला माहिती नसेल की कॉलेज कसं आहे तर फक्त जाऊन कॉलेजला व्हिजिट करा. आता आम्ही तुम्हाला किती पण सांगू की कॉलेज असं आहे तसं आहे, पण त्यात स्वतःवर डिपेंड करतं की आपल्याला कॉलेज कसं पाहिजे. आता आमच्या अकॉर्डिंग अकॅडमिक
सजेशन जर चांगले राहिले तर आम्ही चांगलं सांगतो, पण काही काहींचं राहतं की इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं पाहिजे, पेशंट फ्लो पण चांगलं पाहिजे, अकॅडमिक्स पण चांगलं पाहिजे, सर्वच चांगलं पाहिजे. तर ते एकदा फक्त कॉलेजला व्हिजिट करा. तुम्ही स्वतः व्हिजिट केलं तर गोष्ट वेगळी राहते. कॉलेजला व्हिजिट द्या, तिथं बघा की काय आयक्यू कोटाची फी आहे, नॉर्मल फीस काय आहे, तेवढीच घेताय का, आयक्यूची आपल्याला किती फीस घेताय, किती पटीने घेताय, ते सर्व त्यांच्याशी इन्क्वायरी करा आणि मगच थर्ड राऊंडमध्ये त्यांचं कॉलेज टाका. म्हणजे एकदा जर अलॉटमेंट झाली आणि तुम्ही तिथं ॲडमिशन घ्यायला गेले तर प्रॉब्लेम्स नको व्हायला. तुम्हाला त्यांनी इझिली ॲडमिशन जी आहे ती दिली पाहिजे विदाउट एनी क्वेरीज इन डॉक्युमेंट्स. मग हे सर्व ज्या गोष्टी याचं तुम्ही आधीच जे ते लक्ष ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण हा थर्ड राऊंडचा खूप स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत. नवीन कॉलेज तर मी सांगतेच आहे, पण तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे ते पण मी तुम्हाला म्हणूनच सांगते, कारण थर्ड राऊंड जो तो मोस्ट इम्पॉर्टंट राऊंड राहतो. राऊंड 1 आपला इझिली निघून गेलेला आहे, राऊंड 2 पण आपल्याला इझिली निघून जातो, कारण तिच्यात आपल्याला अपग्रेडेशन पॉसिबल राहतं. पण राऊंड 3 मध्ये आपल्याला अपग्रेडेशन करणं पॉसिबल नाहीये. राऊंड 3 मध्ये जर आपल्याला कॉलेज भेटतंय तर आपल्याला डायरेक्ट फ्री एक्झिट घ्यावी लागेल. फ्री एक्झिट म्हणजे तुम्ही आता पुढच्या राऊंडमध्ये पण एलिजिबल नाही आणि डायरेक्ट एकतर कॉलेज सोडून तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी ते अप्लाय करावं लागेल. म्हणून कोणती पण गोष्ट विचारपूर्वक करा. इथं 60चा इंटेक आपल्याला दिसत आहे समर्थ आयुर्वेद महाविद्यालय जुन्नरचं कॉलेजमध्ये, म्हणजे पुण्याचं कॉलेज आहे मोस्टली, तर 60चा इंटेक आहे. नंतरचं आपलं कॉलेज येतं त्याचा कोड नंबर आपल्याला दिसतोय 3283 श्री संत गजानन आयुर्वेद रिसर्च शेगाव, रिसर्च सेंटर शेगाव बुलढाणा. बुलढाणाचं कॉलेज आहे शेगावमध्ये, श्री संत गजानन आयुर्वेद कॉलेज. याचा आपल्याला टोटल सीट इंटेक जो आहे तो दिसतोय 60चा, म्हणजे टोटल 60चा जो सीट इंटेक आहे तो मोस्टली नवीन कॉलेजला भेटत राहतो जेव्हा ते नवीन नवीन राहतात. नंतर पुढच्या वर्षी ते अपग्रेड करतील आणि त्यांचा 100चा होऊ शकतो. आता सध्यात पुरता तर तो 60चा आहे. आता नंतर येतं आपलं कॉलेज राष्ट्रीय आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च सेंटर इन्स्टिट्यूट संभाजीनगर. संभाजीनगरचं कॉलेज आहे, टोटल 100चं सीट इंटेक आपल्याला दिसत आहे. राष्ट्रीय आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च सेंटर संभाजीनगर 100चं सीट इंटेक 3391 याचा कोड आपल्याला दिला गेलेला आहे. नंतर आपलं गव्हर्नमेंटचं कॉलेज कोणतं येतं तर गव्हर्नमेंटचं आपल्याला 3107 कोडचं अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुण्याचं हे कॉलेज दिसत आहे की हे कॉलेज जे न्यूली ॲड झालेलं आहे, कारण एकच कॉलेज जे ते आपल्या गव्हर्नमेंटमध्ये ॲड झालं आणि ते पण हेच कॉलेज झालेलं आहे. हे कॉलेज ऑलरेडी एक्झिस्ट करतं, ऑलरेडी हे एस्टॅब्लिश्ड होतं, पण हे आलं नव्हतं अजून राऊंड्समध्ये, म्हणून हे कॉलेज जे ते आपण लक्षात घेतलेलं आहे. अजून पण कॉलेजेस आहे, अजून 2 कॉलेजेस आहेत जे अजूनपर्यंत राऊंडला आलेले नाहीये, ते आपल्याला स्टे वॅकन्सीमध्ये दिसू शकतात. याची आपण थोडीशी गॅरंटी घेऊ शकतो, कारण अजूनपर्यंत ते आले नाही. एकच ऑप्शन आहे की स्टे वॅकन्सीला ते येतील, तर त्याची पण तुम्ही वाट बघू शकतात. जर तुम्हाला राऊंड 3 मध्ये कॉलेजेसच घ्यायचं नाही, जर तुम्हाला स्टे वॅकन्सीपर्यंत जायचं आहे तर अशाच कॉलेज टाका जे आपल्याला लागणारच नाही. एकतर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट लागेल तर तुम्ही फक्त गव्हर्नमेंट टाका, की इनकेस जर लागलं तर तुम्ही तर खुशी खुशी घ्यालच, कारण ऑलरेडी आपला स्कोर लो आहे आणि कट ऑफ खूप जास्त हाय आहे गव्हर्नमेंटचा, तर फक्त गव्हर्नमेंट टाका. नाहीतर काय करा, तुम्हाला जर गव्हर्नमेंटचं कॉलेज पाहिजे असेल एकदम चांगलं वाला तर फक्त आरे पोद्दार टॉपचं टाका, नंतर तिला आयुर्वेद टाका. फक्त जे टॉपचे कॉलेजेस आहे सायन टाका, हे सर्व टॉपचे कॉलेजेस टाका. बाकीचे सर्व कॉलेजेस जे ते टाकू नका किंवा सेकंड राऊंडला टाकणं प्रिफर करा, म्हणजे कुठे स्टे वॅकन्सीमध्ये. आता स्टे वॅकन्सीचं पण मी एक पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, कारण खूप विद्यार्थ्यांची तर शंका आहे की स्टे वॅकन्सी एकदा नीट एक्सप्लेन करा, कारण स्टे वॅकन्सीमध्ये पण खूप जे ते रूल्स आणि रेग्युलेशन्स आपल्याला दिले गेलेले आहे ब्राउचरमध्ये. जसं राऊंड 3 असतो त्याच्यापेक्षा जे एकदम किचकट म्हणू की ते स्टे वॅकन्सी असतं, म्हणजे आपले जे राऊंड्स राहतात ना त्यांचा जो थोडं टफ होत जातं जसं जसं आपण पुढे जातो. म्हणून खूप साऱ्या गोष्टींना तुम्हाला लक्षात घेऊन जे ते चॉईस फिलिंग करावं लागते, काउन्सिलिंगमध्ये उतरावं लागतं. तुम्हाला काही पण शंका असली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता, सर्वांसाठी ते ऑन आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ते पण नक्की सांगा, आणि मी जी PDF आहे तुम्हाला एकदा पूर्ण ओव्हरऑल दाखवून देते की कोणते कोणते नवीन कॉलेज, म्हणजे टोटल जर आपण बघितलं तर टोटल आपल्याला जे कॉलेजेस दिसत आहेत ते टोटल 7 कॉलेजेस आपल्याला दिसत आहे गव्हर्नमेंट धरून. म्हणजे 110 वर सोडलं तर 117 पर्यंत आपण 6 प्रायव्हेटचे पकडतोय आणि 21 वर सोडलं तर 22 आपलं गव्हर्नमेंटचं एक आपल्याला दिसत आहे. म्हणजे टोटल 6 प्रायव्हेटचं आणि 1 गव्हर्नमेंटचं, तर टोटल आपल्याला 7 कॉलेज जे ह्या नवीन लिस्टमध्ये दिसत आहे, सीट मॅट्रिक्समध्ये दिसत आहे की नवीन आलेले आहे. आता प्रायव्हेट BMS कॉलेज कोणतं आहे तर रूरल इन्स्टिट्यूट आयुष सेंटर खातवा म्हणजे साताराचं कॉलेज आहे. 3178 संतोषी माता संस्थान आयुर्वेद कॉलेज येवला नाशिकचं, नंतर श्री एकनाथराव खडसे मुक्ताईनगर जळगावचं, समर्थ आयुर्वेद महाविद्यालय जुन्नर पुणेचं आणि श्री संत गजानन रिसर्च सेंटर शेगाव बुलढाणाचं. याचे जे कोड्स आहेत ते तुम्ही एकदा नोट करून घ्या, कारण हे जे तुम्हाला एकदा चॉईस फिलिंग करताना कामी येतील. आणि एक गव्हर्नमेंट कॉलेज कोणतं तर 3107, कारण तुम्ही जर 2 पण बघितलं राऊंड 2चं तरी तुम्हाला हे जे कॉलेजेस आहे त्याच्यात सापडणार नाही, आणि जर तुम्ही आता लेटेस्ट सीट मॅट्रिक्स बघितलं त्याच्यात तुम्हाला कॉलेज सापडतील. म्हणजे हे जे कॉलेजेस आहे हेच नवीन आलेले आहे. हे तुम्हाला खूप चांगला एक ऑप्शन दिलेलं आहे मी चॉईस फिलिंग करायसाठी. चॉईस फिलिंगच्या आधी फक्त हे सर्व जे ते नीट बघा आणि नीट सर्व लक्ष द्या की आपल्याला कॉलेज घ्यायचं आहे का, तर चॉईस फिलिंग करा. आणि हा व्हिडिओ आधी पूर्ण नक्की बघा, कारण जर तुम्ही डायरेक्ट लास्टला आले असणार तुम्हाला काहीच समजलं नसेल. तुम्ही जर आधीपासून डिटेल बघितलं असेल तर तुम्हाला सर्व गोष्टी जे ते क्लिअर झाल्या असतील. आता जर तुम्हाला राऊंड 3 साठी चॉईस फिलिंगसाठी जर आमची काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आम्ही फक्त राऊंड 3 साठी नाही प्रोव्हाइड करते. जर तुम्हाला घ्यायची तर तुम्हाला स्टे वॅकन्सीपर्यंत आम्ही पूर्ण सपोर्ट करू. जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल पेड काउन्सिलिंग तर तुम्ही या नंबरला दिले गेलेल्या नंबरला फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज सेंड करा, तुमचं स्कोर कार्ड सेंड करा, तुमचा कोर्स सेंड करा ज्याच्यात तुम्ही इंटरेस्टेड आहे, MBBS BDS BMS BHMS, आणि तुम्हाला जे काही शंका असेल ती पण तुम्ही टाकू शकता कमेंट सेक्शनमध्ये. आणि जर तुम्ही पेड काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपला मेसेज करत आहात तर फक्त थोडा वेळ द्या, आमचे टीम मेंबर्स तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला जी फीज आहे ती सांगतील आणि तुम्हाला थोडं पेमेंट करून लवकरात लवकर आमच्याशी जोडायचं आहे, कारण आपल्याकडे आता जास्त वेळ नाही आहे. 21 तारीख ऑलरेडी येऊन गेलेली आहे. आजपासून आपलं चॉईस फिलिंग जे ते स्टार्ट होणार आहेत. आपल्याकडे फक्त 2च दिवस आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आज उद्यामध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला काही पण वाटलं तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. धन्यवाद.